व्हायच्या आत प्रतापगड जवळ करायला हवं. चला बिगी. जी आऊसाहेब. अहो थांबा 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 थांबा. ए, तिकडनं नाही इकडून चला. तू कोण? मेघाचा धनगर. राजांचा मावळा आहेस? होय आम्ही भरोसा कसा धरायचा? परवली आहे का तुझ्याकडे? होय मी राजगडाच्या पायथ्याचा दगड. चला र. चला या या इकडे या. राज औचित बलाऊ धाडलं. कान्होजी काका, उद्याच्या युद्धाची आपली एक योजना तर तयार आहे, पण केवळ एकाच बाजूने विचार करणं योग्य ठरणार नाही. दुसरी योजनाही तयार असायलाच हवी. तुमच्या याच गोष्टीचं आमासनी कौतिक वाटतं राज. तर दुसरी योजना अशी, समजा उद्याच्या युद्धात आपली फत्ते झाली नाही आणि आम्ही खानाच्या हाती लागलो. राज समजा असं झालं काका, तर तुम्ही खासा कालकला तरी येऊन जमाव करून मारामारी करून आम्हाला आपल्या बरोबर जमावात घ्या. मग आपण किल्ल्यावर येऊन पुढची योजना मार्गी लावूच. समजलं जी. पिलाजीराव गोळे आलं का तुमच्या ध्यानी? वैजी आपल्या खाशा फौजाच तयार ठेवतो. बघू की आपण असताना राजांना कोण हात लावतो ते. चला शेवटच्या प्रहरी सदरेवर भेट.